नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी सचिन पवार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर। सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की ज्या महिलांची KYC करायची बाकी राहिली असेल त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे, कारण आता थोडेच दिवस बाकी राहिल्याने लवकरात लवकर आपली KYC प्रक्रिया करून घ्या। कारण आपणास सर्वांस ठाऊकच आहे की KYC करणे सरकारने बंधनकारक केलेले आहे आणि यापुढे आता दरवर्षी तुम्हाला KYC करावी लागणार आहे। KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकारने आपल्याला 2 महिन्याची मुदत दिली आणि आता जवळपास 1.5 महिना झालेला आहे। ही व्हिडिओ बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे बरेच न्यूज चॅनल व न्यूजपेपरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या KYC प्रक्रियेला ब्रेक मिळालेला आहे, स्थगिती मिळाली आहे अशी फेक न्यूज, खोटी बातमी पाहायला मिळत होती। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की अशा खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नये। लाडकी बहीण योजनेची KYC प्रक्रिया व्यवस्थितपणे सुरळीतपणे चालू आहे। लाडकी बहीण योजनेची जी ऑफिशियल वेबसाईट आहे ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट सुरळीतपणे सुरू झालेली आहे व कोणत्याही प्रकारच्या समस्या येत नाही आहे। फक्त 2 मिनिटांमध्ये KYC प्रक्रिया पूर्ण होत आहे। KYC करताना एक तुमचं आधार कार्ड लागणार आहे, लाभार्थ्याचं आधार कार्ड, आणि दुसरं तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड लागणार आहे तुम्हाला, व दोन्ही आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे। कारण आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP टाकून व पुढे दोन्ही प्रश्नांची उत्तरे होय म्हणून करून तुम्हाला KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे। त्यामुळे थोडेच दिवस बाकी राहिल्याने ज्या महिलांची KYC प्रक्रिया राहिली असेल, करायची बाकी राहिली असेल, त्यांनी लवकरात लवकर आपली KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या। कारण जर तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे पैसे कायमचे बंद होतील व पुन्हा परत कधीही चालू होणार। मी पुन्हा एकदा सांगतोय, KYC करणे हे बंधनकारक केलेले आहे सरकारने, त्यामुळे सर्वांनी KYC प्रक्रिया पूर्ण करून घ्या। आणि आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे अतिशय महत्त्वाचा प्रश्न, ज्या महिलांचे वडील किंवा पती नाही त्यांनी कोणाचे आधार कार्ड द्यावे। तर या प्रश्नावर सरकारने अजून कोणतीही पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही। आज जवळपास 1.5 महिना होऊन गेलेला आहे, तरी सुद्धा सरकारने या प्रश्नावर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही। तर सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या प्रश्नावर पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती आहे। कारण ज्या निराधार महिला आहेत, ज्या विधवा महिला आहेत, ज्या पात्र असून देखील KYC करताना त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत, त्या महिलांना या योजनेची सर्वात जास्त गरज आहे। त्यामुळे त्यांनी कोणाचे आधार कार्ड द्यावे या प्रश्नावर सरकारने लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी, ही विनंती आहे। कारण KYC प्रक्रियेला आता थोडे दिवस बाकी राहिलेले आहेत। आणि आता दुसरा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता पुढच्या आठवड्यात जमा होऊ शकतो। तारीख जाहीर झाल्यानंतर लगेचच तुमच्यापर्यंत अपडेट कळवण्यात येईल। तर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता हा। KYC प्रक्रियेला कोणत्याही प्रकारचा ब्रेक किंवा स्थगिती मिळाली नाही। या महिलांची KYC प्रक्रिया अजून बाकी राहिली असेल त्या सर्व लाडक्या बहिणींपर्यंत ही व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। भेटूया लवकरच नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।